नमस्कार, मी विद्या लांडे आपलं सहर्ष स्वागत करते सनेज परिवारामध्ये। तुम्ही खूप चांगला डिसिजन घेतलाय सनेजमध्ये येण्याचा। पण जर आता तुम्ही सनेजमध्ये आलात तर हा बिझनेस काय आहे, कसा बिझनेस रन होतो, तर याचे बेनिफिट्स काय काय ते थोडंसं आपण समजून घेऊया। कारण बिझनेस सुरू करण्याच्या अगोदर नेमका बिझनेस काय आहे तो आपल्याला समजला पाहिजे। तर तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये आलात त्या इंडस्ट्रीला म्हणलं तर डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस। डायरेक्ट सेलिंग हा खूप सुंदर असा बिझनेस आहे। तर डायरेक्ट सेलिंग हा बिझनेस काय, तर याचा थोडासा इतिहास बघूया आपण। तर ही इंडस्ट्री 1940 साली अमेरिकेमध्ये आली। अमेरिकेमध्ये आल्याच्या नंतर 1960 साली तिथे गव्हर्नमेंटने गाईडलाईन आणल्या की डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री चांगली ही रन केली पाहिजे। आणि जगामध्ये ह्या इंडस्ट्रीचा प्रसार झाला 1980 साली आणि आपल्या इंडियामध्ये आली ही इंडस्ट्री 1996 साली। आल्याच्या नंतर बऱ्याच चुकीच्या कंपन्या आल्या, इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या कंपन्या आल्या, काही प्रोडक्ट्स बेस आल्या आणि बऱ्याच कंपन्या लोकांना बुडवून फसवून गेल्या। त्याच्यामुळे ह्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला। नको, बुडतंय फसते, आपण हे नाही केलं पाहिजे, हे चेन आहे, मार्केटिंग आहे। परंतु गव्हर्नमेंटने याच्यावरती स्टडी केला आणि 2016ला गव्हर्नमेंटनी या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये इंडियामध्ये गाईडलाईन आणल्या की डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री केली पाहिजे। आणि 2021ला याच्यावरती गव्हर्नमेंटनी लॉ आणला की ही इंडस्ट्री लीगल आहे, ही सर्वांनी रन केली पाहिजे। ह्या इंडस्ट्रीशिवाय हे 21वे शतक हे डायरेक्ट सेलिंगचंच युग असणार आहे, हे गव्हर्नमेंटने प्रूव्हन केले। तर त्याच्यामुळे याच्यासाठी गव्हर्नमेंटचे सगळे अप्रुव्हल आहेत। त्याच्यामुळे डायरेक्ट सेलिंग हा बिझनेस आपण केला पाहिजे ना। आता 2025 आहे म्हणजे आपण खूप लकी आहोत की राईट टायमिंगला आपण ह्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आहोत। मग डायरेक्ट सेलिंग हा बिझनेस का केला पाहिजे, काय गरज आहे ह्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीची? कारण आज आपली प्रत्येक व्यक्तीची धावपळ चालू पैसे कमवण्यासाठी। आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एकाच गोष्टीच्या पाठीमागे धावतोय, ते म्हणजे पैसा कमवण्यासाठी। मग आपल्याला पैसा कशासाठी पाहिजे? आपल्याला घर घ्यायचंय, गाडी घ्यायचंय, बँक बॅलन्स पाहिजे, सोनं नाणं पाहिजे, मुलाचं चांगलं एज्युकेशन, लग्न असतील, म्हणजे जी काही आपल्याला स्वप्न पूर्ण करायची त्याच्यासाठी आपल्याला पैसा गरजेचा आहे। मग पैसे कमवण्यासाठी आपल्याकडे कोणकोणते मार्ग आहेत? तर रॉबर्ट कियोसाकी, जगातील 52 नंबरचा श्रीमंत व्यक्ती, यांनी एक फॉर्म्युला बनवलाय। तर तो फॉर्म्युला काय पाहायला गेलं तर त्याला म्हटलं जातं रॉबर्ट कियोसाकीचा फॉर्म्युला। तर त्या फॉर्म्युलामध्ये 4 प्रकारे आपण पैसे कमवू शकतो। पहिला ऑप्शन आहे एम्प्लॉय। मग आपण गव्हर्नमेंट जॉब किंवा प्रायव्हेट जॉब करू शकतो, पण आपल्याला माहिती आता गव्हर्नमेंट जॉब राहिलेले नाहीत, प्रायव्हेट जॉबची गॅरंटी नाही। दुसरा ऑप्शन काय? सेल्फ एम्प्लॉय, म्हणजे स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा। एखादं किराणा स्टोअर असेल, हॉटेल असेल, पार्लर असेल, काही ना काही व्यवसाय सुरू करायचा। 1, 2, 3, 4, 5 लाखापर्यंत आपण इन्व्हेस्टमेंट करायची, एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा। पण तिथं सेल्फ एम्प्लॉय जो बिझनेस आपण सुरू करणार आहे त्याच्यामध्ये काय असतं की आपल्याला स्वतःला त्या दुकानामध्ये उभं राहावं लागतं। म्हणजे शटर ओपन दुकानाचं तर गल्ला चालू, शटर बंद गल्ला पण बंद। म्हणजे छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा असतं तर त्याला भांडवल पण लावावं लागतं आणि त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन पण असतं। आपलं दुकान एकदम व्यवस्थित चालू आहे पण त्याच्या शेजारी जर दुसऱ्याने दुकान टाकलं तिथं कॉम्पिटिशन तयार होणार आहे। आपण जे शॉप टाकले त्या शॉपमध्ये जे काही प्रोडक्ट ठेवले आपण ते सेल करायचं आपल्याकडे स्किल पण पाहिजे। मग त्याच्यामुळे पाहिलं गेलं तर एम्प्लॉय आणि सेल्फ एम्प्लॉय ह्या दोन्ही कॅटेगरीमध्ये ऍक्टिव्ह इन्कम आहे। आपण काम केलं तरच पैसे मिळणार आहे। अजून 2 कॅटेगरी आहेत की त्याच्यामध्ये आपण पॅसिव्ह इन्कम घेऊ शकतो। त्याच्यातली तिसरी कॅटेगरी आहे त्याला म्हटलं जातं बिझनेसमॅन। मग टाटा, बिर्ला, अंबानी हे मोठे मोठे लोक काय करतात, करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट करतात, तिथे लोकांना कामाला लावतात आणि मोठा पैसा कमवतात। आपण पण करू शकतो, पण मार्केटची रीत आहे आपण जर एखाद्या बिझनेसला 1 कोटी रुपये लावले, करोडोमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर उत्पन्न लाखामध्ये भेटतं। लाखो रुपये इन्व्हेस्ट केले तर हजारामध्ये उत्पन्न भेटतं। 1000 रुपये इन्व्हेस्ट केले तर रुपयांमध्ये, चिल्लरमध्ये आपल्याला पैसे भेटतात, बरोबर? तर त्याच्यामुळे आपण मोठे बिझनेसमॅन बनू शकत नाही कारण त्याच्यामध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागते। चौथा ऑप्शन आहे आपल्याकडं, आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो। म्हणजे फॉर एक्झाम्पल शेअर मार्केट असेल, रिअल इस्टेट असेल, इथे पैशाने पैसे कमवले जातात। पैसा इन्व्हेस्ट करायचा, पैशाने पैसे कमवायचे। मग बिझनेसमॅन, मोठे बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टर ह्या दोनही कॅटेगरीमध्ये करोडोची इन्व्हेस्टमेंट करावी लागते। मग आपण सगळ्यात जास्त वर्किंग कुठं करतोय? एम्प्लॉय आणि सेल्फ एम्प्लॉय ह्या 2 कॅटेगरीमध्ये जगातली 95% लोक काम करतात आणि बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टर ह्या 2 कॅटेगरीमध्ये जगातली फक्त 5% लोक काम करतात। पण शोकांतिका अशी आहे की 95% लोकांकडे 5% पैसा आहे, 5% लोकांकडे 95% पैसा आहे। मग आपल्याला जर मोठे बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टर मध्ये जायचं असेल तर करोडोची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, पण तेवढे आपल्याकडे नसतात, त्याच्यामुळे आपण करू शकत नाही। पण डायरेक्ट सेलिंग ही अशी इंडस्ट्री आहे की त्या इंडस्ट्रीमध्ये आपण 0 इन्व्हेस्टमेंट मध्ये ह्या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये जाऊ शकतो। 0 इन्व्हेस्टमेंट मध्ये
एवढा सुंदर असा बिझनेस आहे हा डायरेक्ट सेलिंगचा. मग ते कशा पद्धतीने कसं जाऊ शकतो ते पण आपण समजून घेऊया. तर पाहायला गेलं तर आपण पहिल्यांदा कॅल्क्युलेशन करूया आपल्या वयाचं, की आपण जन्माला आल्यापासून वयाच्या 20 वर्षापर्यंत आपण शिक्षण घेत असतो. तिथं आपण आई वडिलांवर डिपेंड असतो. तिथं आपलं उत्पन्न काहीच नसतं. 20व्या वर्षी आपल्यावर जबाबदारी पडते, आपण कामाला सुरुवात करतो आणि आपण वयाच्या 60पर्यंत आपण काम करणार आहे. 60 नंतर आपण जगलो वाचलो सुखी राहिलोच तर तिथं पण उत्पन्न झिरो असणार आहे, कारण आपले हातपाय काम करणार नाहीत. म्हणजे आपल्याला काम करायला किती वर्ष आहेत? वयाच्या 20 वर्षापर्यंत पासून ते 60 पर्यंत, म्हणजे 40 वर्ष आहेत आपल्याकडे काम करण्यासाठी. मग आपण जर जॉबचं जर कॅल्क्युलेशन केलं तर फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला जॉबमध्ये जर 25,000 रुपये सॅलरी आहे आणि खर्च होतात 20,000 रुपये, शिल्लक राहतात 5,000 रुपये. 12 महिन्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 12 पंच 60,000 रुपये आपले शिल्लक राहतील एका वर्षामध्ये. आपण काम किती वर्ष करणार आहे? 40 वर्ष. 60 गुणिले 40 साईचोक 24 लाख रुपये आपले बॅलन्स राहतील. पण ते कधी राहतील? प्रत्येक महिन्याला आपण 5,000 रुपये ठेवले तर. पण जर आज आपण 10 वर्ष झालं जॉब करतोय, 15 वर्ष झालं जॉब करतोय, ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं, फॉर एक्झाम्पल 10 वर्ष जॉब करतोय, 10 गुणिले प्रत्येक महिन्याला 5,000 म्हणजे 6 लाख रुपये आपले बॅलन्स राहायला पाहिजे. वर्षाला किती? 60,000 रुपये. आणि 10 वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं तर 6 लाख रुपये बॅलन्स पाहिजे. पण आज 10 वर्ष काम करून जर आज झिरो बॅलन्स राहिलेला असेल तर तेच काम जर आपण इथून पुढे केलं 10, 15, 20 वर्ष तर तिथून पुढे पण आपल्याला काय राहणार आहे? बॅलन्स झिरो राहणार आहे. मग हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्ही ठरवू शकता की बाबा आपण डायरेक्ट सेलिंग हा बिझनेस केला पाहिजे की नाही केला पाहिजे. 100% आपण केला पाहिजे. हे का होतंय असं? आपला बॅलन्स झिरो का राहतोय? किंवा पाहिजे त्या लेवलचं आपण उत्पन्न का नाही घेऊ शकत? कारण आपण जॉबमध्ये पण एकटेच काम करतो. किती? 1 वर्ष पण एकटेच, 10 वर्ष पण एकटेच, 50 वर्ष पण एकटेच आणि अख्ख्या आयुष्यभर आपल्याला एकट्याला काम करावं लागतं. तिथं आपलं ऍक्टिव्ह इन्कम असतं. मग श्रीमंत कोण होतं? जे लोक पॅसिव्ह इन्कम घेतात. मग हा पॅसिव्ह इन्कम जर घ्यायचा असेल तर मार्केटमध्ये आपल्याला शक्य नाही, करोडोची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. पण डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये हे शक्य आहे. तुम्ही पॅसिव्ह इन्कम घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही आज एकट्याने बिझनेस स्टार्ट केला आणि तुम्ही जो बिझनेस सुरू केलाय तो जर तुम्ही 10 लोकांना सांगितला तर 10 लोकांच्या पण ओळखीचे लोक असतात. 10 लोकांनी पुढे 10 लोकांना सांगितलं, 100 लोकांपर्यंत माहिती पोहोचली. 100 लोकांनी पुढे 10 लोकांना सांगितलं तर 1000 लोकांपर्यंत पोहोचली. मग हे 1000 लोक तुमच्या ओळखीचे नव्हते, तुमच्या ओळखीचे 10च होते. म्हणजे असं हे फॉर्म्युला आपला रन होतो. म्हणजे इथं टीम वर्क काम होतं, टीम वर्कने काम होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगेल मी तुम्हाला, एक व्यक्ती काम करतो आणि दिवसाला 100 रुपये कमवतो. पण एक व्यक्ती असा आहे की तो 100 लोकांकडून 1-1 रुपया कमवतो. एक व्यक्ती असा आहे की तो स्वतः काम करतो 100 रुपये कमवतो. पण एक व्यक्ती असा आहे की तो स्वतः काम नाही करत तर 100 लोकांकडून 1-1 रुपया कमवतो. जो व्यक्ती स्वतः 100 रुपये कमवतो तो जर जॉबवरती नाही गेला तर त्याला पूर्ण 100 रुपये भेटणार नाही. पण त्या 100 लोकांपैकी एक व्यक्ती जरी कामावरती आला नाही तरी त्या व्यक्तीला एक व्यक्ती नाही आला म्हणून त्याला तरी पण त्याला 99 रुपये भेटणार आहे. हे आहे पॅसिव्ह इन्कम. हे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आपल्याला शक्य आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट सेलिंग हा बिझनेस आपण काय केला पाहिजे? अजून एक एक्झाम्पल सांगेल. डायरेक्ट सेलिंग हा बिझनेस कसा माहिती का? आंब्याचं झाड आहे. फॉर एक्झाम्पल आंब्याचं झाड आपण ज्यावेळेस लावतो सुरुवातीला तर त्यावेळेस 3, 4, 5 वर्ष ते फळं देत नाही. त्याला आपल्याला ऊन वाऱ्यापासून त्याचं संरक्षण करावं लागतं, जनावरांपासून संरक्षण करावं लागतं, पाणी घालावं लागतं. पण ते ज्यावेळेस मोठं होतं त्यावेळेस ते सावली पण देतं, फळं पण देतं. आपणच नाही आपल्या पूर्ण फॅमिलीतले लोक फळं खाऊ शकतात आणि आपल्या नंतर पुढच्या पिढ्या सुद्धा ते आंबे खाऊ शकतात. हे आहे पॅसिव्ह इन्कमचं एक्झाम्पल. पण जॉबमध्ये काय? फॉर एक्झाम्पल आपण गहू पेरले, 3-4 महिन्यामध्ये गहू काढणार आणि आपण पुन्हा मार्केटला विकायला नेणार, पेरणार पुन्हा मार्केटला विकायला नेणार. म्हणजे प्रत्येक महिन्याला आपल्याला जॉबवरती जायचंय, रोज जॉबवरती जायचंय, महिन्याला पेमेंट भेटणार, ते संपून जाणार. हे आहे ऍक्टिव्ह इन्कम आपल्याला. ओके. मग आपल्याला जर पॅसिव्ह इन्कम घ्यायचं असेल तर डायरेक्ट सेलिंग हा बिझनेस खूप जबरदस्त लेवलचा आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही खूप चांगल्या इंडस्ट्रीमध्ये आलात, तुम्ही खूप चांगला डिसिजन घेतलाय, तर हा बिझनेस समजून घेणं गरजेचं आहे. तर आता डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री तर खूप छान चॉईस केली, पण डायरेक्ट सेलिंग मध्ये पण सनेजच का? सनेजमध्ये तर आलोय आपण, पण मार्केटमध्ये पण खूप साऱ्या कंपन्या डायरेक्ट सेलिंग मध्ये पाहायला गेलं तर भारतामध्ये 5000च्या पुढे कंपन्या तुम्हाला पाहायला मिळतील. पण ह्याच्यामध्ये पण आज सनेजमध्ये आपण आलोय तर सनेजच का? तर व्हाय सनेज? तर पाहायला गेलं तर सनेजचं प्रोफाईल तुम्ही बघू शकता. सनेजला आज 9 वर्ष पूर्ण झाले आणि 9 वर्षामध्ये 700+ करोडचा टर्नओव्हर झालाय आपल्या कंपनीचा. आपल्या कंपनीमध्ये पाहिलं तर 300+ प्रोडक्ट आहेत.
पाहायला गेलं तर 3 हेड ऑफिस आहेत, पुणे, सातारा आणि ठाणे या ठिकाणी. आणि आपल्या सनेज कंपनीमध्ये 70% प्रोडक्ट्स ओन मॅन्युफॅक्चरिंग आहेत. 700+ लोकांनी स्वतःच्या 4 व्हीलर घेतल्या, त्याच्यामध्ये 25 लक्झरियस कार आहे, त्याच्यामध्ये 8 मर्सिडीज कार आहे. 150+ लोकांनी स्वतःची घरं घेतली आहेत. 5 ते 6 हजार लोक फॉरेनला जाऊन आलेत. हे ट्रॅक रेकॉर्ड आहे आपलं सनेजचं प्रोफाईल. भरपूर सारे लोक याच्यामध्ये इन्कम घेतात. 55 लाख प्लस कस्टमर आणि डिस्ट्रीब्युटर आहेत. हे सनेजचं प्रोफाईल आहे. सनेजच का करायचं? आणि आज पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला आहे आपली सनेज कंपनी. त्याच्यामुळे काय केलं पाहिजे? सनेज केलं पाहिजे. हे आहे सनेजचं प्रोफाईल. दुसरा प्लस पॉईंट काय सनेज करण्यामागचा? सनेजचा प्लॅन. सनेजचा प्लॅन पाहायला गेलं तर आपला हा जनरेशन प्लॅन आहे. 91% कमिशन देणारी पुण्यातली, महाराष्ट्रातली, भारतातली नव्हे तर जगातली एकमेव कंपनी आहे ती म्हणजे आपली सनेज. 91% कमिशन वाटते. 11 प्रकारचे इन्कम दिले जातात. इथे बोनस दिला जातो. जबरदस्त लेवलचा प्लॅन आहे आपला सनेजचा. आणि प्रत्येक महिन्याला पे आउट दिला जातो. 5 तारीख ते 5 तारखेलाच पे आउट जमा होणार. एवढा जबरदस्त लेवलचा आपला प्लॅन आहे. तर त्याच्यामुळे सनेज आपण केलं पाहिजे. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर प्रोडक्ट जबरदस्त लेवलचे क्वालिटी प्रोडक्ट आहेत. तुम्ही जर एकदा प्रोडक्ट्स वापरले तर प्रेमात पडणार एवढे सुंदर क्वालिटीचे प्रोडक्ट आहे. प्रोडक्टची प्राइस पण रिझनेबल, म्हणजे गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत व्यक्ती आपले प्रोडक्ट्स वापरू शकतो. का? कारण बघा, अमेरिकन लोकांची मेंटॅलिटी असते की पैसे किती पण जाऊ देत पण प्रोडक्ट क्वालिटी पाहिजे. चायनाच्या लोकांची मेंटॅलिटी काय असते की संध्याकाळी ते प्रोडक्ट तुटलं, खराब झालं तरी चालेल, परंतु आम्हाला स्वस्त पाहिजे. पण इंडियन लोकांची काय मेंटॅलिटी? आम्हाला स्वस्त पण पाहिजे आणि आम्हाला क्वालिटी पण पाहिजे. ते कॉम्बिनेशन आपल्या प्रोडक्ट्स मध्ये, प्राइस पण रिझनेबल आणि क्वालिटी पण. आणि रिझल्ट तुम्ही पाहाल तर जबरदस्त लेवलचे रिझल्ट आहेत. हजारो नाही तर लाखो रिझल्ट तुम्हाला पाहायला भेटतील. बीपी असेल, शुगर असेल, वात असेल, पित्त असेल, किडनी स्टोन असेल, असे जबरदस्त लेवलचे रिझल्ट आहेत हर एक आजारावरती. शेतीसाठी जबरदस्त लेवलचे रिझल्ट आहेत. म्हणजे आपल्याकडे जे प्रोडक्ट आहेत लहान मुलापासून वयस्कर माणसांपर्यंत लागणारे प्रोडक्ट आहेत. शेतकऱ्यांपासून जनावरांपर्यंत लागणारे प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे गुड मॉर्निंग टू गुड नाईट पर्यंत लागणारे प्रोडक्ट जबरदस्त लेवलचे प्रोडक्ट आहेत. 300+ प्रोडक्ट आहेत. सगळ्या कॅटेगरीमध्ये हेल्थचे प्रोडक्ट आहेत, ब्युटीचे प्रोडक्ट आहेत, होम केअरचे प्रोडक्ट आहेत, ॲग्रोचे प्रोडक्ट आहेत. अशा 10 ब्रँड सोबत आपण वर्किंग करतोय. आणि रिसेंटली आपली EV बाईक पण लॉन्च झाली. जबरदस्त लेवलचे प्रोडक्ट आहेत. तुम्ही हे प्रोडक्ट्स वापरले तर तुम्ही प्रेमात पडणार. त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे? सनेज केलं पाहिजे. चौथा ऑप्शन काय? मार्केट. मार्केटमधल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या बिझनेस प्लॅनची पण गरज आहे, प्रोडक्टची पण गरज आहे. आणि महत्वाची गोष्ट, आपल्या देशापुढे सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे बेरोजगारी वाढत चालली. तर आपण लोकांना रोजगार पण उपलब्ध करून देतोय. महिला सशक्तीकरणावरती काम करतोय. म्हणजे सनेजमध्ये मार्केटमधला कुठलाही व्यक्ती सनेज करू शकतो. वयाची अट नाही, शिक्षणाची अट नाही. म्हणजे मार्केट ओपन आहे. प्रत्येक व्यक्तीला ह्या बिझनेसची गरज आहे. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीने काय केलं पाहिजे? सनेज केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट आपला व्हाय सनेज मध्ये पाहायला गेलं तर ESI एज्युकेशन सिस्टम 5वा पॉईंट आहे. मी पहिला सांगितला आपल्या सनेजचं प्रोफाईल, प्लॅन, प्रोडक्ट. मार्केटला गरज आहे आपल्या प्लॅनची, प्रोडक्टची. आणि मार्केटमधल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या बिझनेसची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचा 5वा पॉईंट आहे ते म्हणजे ESI एज्युकेशन सिस्टम. बिझनेस जर आपल्याला ग्रो करायचा असेल तर ESI एज्युकेशन सिस्टमचा खूप जबरदस्त लेवलचा बेनिफिट होतो. आणि त्या ESI एज्युकेशन सिस्टमचे फाउंडर आहेत डॉक्टर अशोक तोरमल सर. यांनी जबरदस्त लेवलचं सिस्टम रन केलंय. तर या सिस्टमला जर आपण फॉलो केलं तर 101% आपण अचिव्हमेंट करू शकतो. आणि महत्वाची गोष्ट याच्यामध्ये स्पिरिच्युअल बेस आहे. जन्म का झाला, जगून करायचं काय, मेल्यानंतर आपल्यासोबत काय येणार. म्हणजे इथं पैसा कमवण्याचंच नॉलेज दिलं जात नाही, तर फॅमिलीमध्ये वातावरण कसं पाहिजे, हजबंड वाईफचं रिलेशन कसं असायला पाहिजे, हे सगळं ह्याच्यामध्ये शिकवलं जातं. ESI एज्युकेशन सिस्टममध्ये ट्रेनिंग प्रोग्राम असतात, वेगवेगळे CO प्रोग्राम असतात, फंक्शन असतात. जबरदस्त लेवलचं सिस्टम रन झालंय. त्या सिस्टमला जर फॉलो केलं तर 101% आपली अचिव्हमेंट होऊ शकते. तर ह्या 5 USP पॉईंट आहेत आपले सनेजचे. त्याच्यामुळे मला असं वाटते सनेज आपण काय केलं पाहिजे? प्रत्येक व्यक्तीने सनेज केलं पाहिजे. तर आता हे झालं व्हाय डायरेक्ट सेलिंग आणि व्हाय सनेज मी सांगितलं. मग आता तुम्ही ठरवा तुम्हाला सनेज का करायचे. तुम्ही तुमचे ड्रीम्स लिहून काढा. तुम्हाला काय मिळवायचे, किती दिवसामध्ये मिळवायचे, 5 वर्षामध्ये काय मिळवायचे, 3 वर्षामध्ये, 1 वर्षामध्ये, 1 महिन्यामध्ये, 1 आठवड्यामध्ये तुम्ही तुमची ड्रीमची लिस्ट बनवा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वप्नांची यादी बनवत नाही, तुम्हाला काय मिळवायचे, तुम्हाला हा बिझनेस का करायचंय हे तुम्ही ठरवा आणि ती लिस्ट बनवा. लिस्ट बनवली तर त्या तुम्ही पाहिलेलं प्रत्येक स्वप्न तुम्ही सनेजमध्ये
पूर्ण करू शकता. कारण कुठलीही गोष्ट 3 वेळा बनत असते. एकदा ती डोक्यात बनत असते, एकदा ऑन पेपर आणि एकदा प्रत्यक्षात. त्याच्यामुळे जर तुमच्या डोक्यात जी काही स्वप्न असतील ती ऑन पेपर नोटबुकमध्ये नोट डाऊन करा की तुम्हाला काय काय मिळवायचंय आणि तशा पद्धतीने प्लॅनिंग करा आणि मग तुम्ही बिझनेसला सुरुवात करा. तर ही हिस्ट्री तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि हा जर व्हाय जर तुमचा क्लिअर झाला तर 101% तुम्ही सनेजमध्ये अचिव्हमेंट करू शकता. 3 ते 5 वर्ष जर तुम्ही सिस्टम फॉलो करताय तर 101% तुम्ही सनेजमध्ये पाहिलेलं प्रत्येक स्वप्न तुमचं पूर्ण करू शकता. तर बेस्ट ऑफ लक. थँक्यू व्हेरी मच.